वंशी विभूषित करात नवनीरदाभा पीतंबर धरुण बिंब फलाधरोष्ठात पूर्णेन्दु सुंदर मुखात अरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्री चक्रपाणी महाराज की जय। देवपूजेचे रंग चालू आहे का? ज्ञान सोहळा ज्यांनी आयोजित केला ते आदरणीय श्रद्धेय इंगोलीकर बाबा, मी त्यांना पहिले पांढऱ्या कपड्याचा संन्यासी असं म्हणालो होतो. तोच इतका मजबूत होता तो युक्त होता. युक्त कुणाला म्हणायचं? ज्ञान आणि प्रेम ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला युक्त म्हणायचं. प्रेम नाही, ज्ञानाच्याच गोष्टी करतो तो अयुक्त असतो. त्यांनी ग्रस्ताश्रमामध्ये शिक्षकी पेशेमध्ये सुद्धा खूप चांगली कामं केलेली आहेत. पूर्ण हे समर्पित जीवन आहे. दास शब्द जो बनलाय ना त्याचा दास्य शब्द बनलेला आहे. दासचा दास्य बनलाय. स्वामींनी पूर्वीच्या प्रकरणामध्येच त्या एका शब्दाचं विश्लेषण केलेलं आहे. पुढे त्याला पुष्टी देत असताना दासोहम न पुरे नाही का असं सूत्र जोडलेलं आहे. आचार हा विषय माझ्याकडे दिलेला छत्रपती महाराजांनी सांगितला. आचार हा बसण्यात असतो, उठण्यामध्ये असतो, पाहण्यात असतो, बोलण्यात असतो, सगळ्या अवयवांना तो झिरपत असतो. आणि विचाराची सोबत त्याला असते. जेव्हा आचार आपण म्हणतो ना त्यावेळेस आचार प्रधान असतो, विचार अनुषंगिक असतो. मी बोलतो ते व्याख्या लक्षात ठेवा. अनुसरण विचाराचं होत असतं आणि आचाराचं अनुकरण होत असतं. दोन शब्द वेगळे आहेत. अनुसरण आचाराचं आहे, विचाराचं आहे आणि अनुकरण आचाराचं आहे. एक शब्दांकी टाकतो त्याच्यामध्ये मी. इंगोलीकर बाबांना आवडेल की नाही मला माहिती नाही आहे. आचार आणि विचार ह्या नाण्याच्या दोन बाजू झाल्या. मधल्या बाजूला तुम्ही काय नाव देणार? नानाचं आपण उभं केलं, ज्या आधारावरती उभं राहिलं त्याला काय नाव देणार? नाणं जेव्हा वाचतं त्यावेळेस त्याला काय नाव देणार? आचार, विचार आणि उच्चार तीन गोष्टीचा गोप आहे हा. ह्या महापुरुषांच्या जीवनामध्ये असतात, ईश्वरावताराच्या जीवनामध्ये असतात. आणि म्हणून अवताराची उच्चाराची भाषा तुम्ही ज्यावेळेस बघाल ना त्यावेळेस त्यातलं माधुर्य, ती शब्दरचना, अमृताचा पाझर फुटावा अशा प्रकारचे ते उच्चार असतात. ते उच्चार महत्वाचे आहे. आज आपण बघतो की आपले उच्चार बिघडलेले आहेत. युट्यूबवरच्या व्याख्यानाने आणखी कुठल्या वादळाने, कधी मानभाव संप्रदाय, कधी वारकरी संप्रदाय, पुढे मोरारी बापू, तर पुढे रामदेव बाबा. एका शब्दाची थोडी चूक जर झाली तर केवढं मोठं संकट कोसळतं हे आपण बघितलेलं आहे. त्याला कारण आहे उच्चार. द्रौपदी खूप चांगली कृष्णाची बहीण आहे, असू दे ना तू कृष्णाची बहीण का असत नाही, तसं का बोलली तू? आंधळ्याची मुलं आंधळे असतात.
थट्टा करायची होती, तुझं नातं होतं, एवढं म्हटलं असेल तरी पुरे, भाऊजी तुम्हाला फसवलं की नाही, बापाचा उद्धार करायची काय गरज होती? महाभारत घडलं ना, त्याला कारण उच्चार आहे. मंथरेचे उच्चाराने रामायण घडलं आणि द्रौपदीच्या उच्चाराने महाभारत घडलं. त्याच्यावर आणखी एक चुकीचा उच्चार दुर्योधनाचा, सोयीच्या टोकावर बसलेली माती मी देणार नाही, महाभारत गडद झालं. कृष्णाची शिष्टाई फसली. या उच्चाराचा कधी विचार करणार की नाही तुम्ही? महात्मेनी प्रिय भक्ती या होवावे, इथं तो विचार आलेला आहे, इथं तो विचार आहे. तुमच्या वाणीतलं माधुर्य तेच पण वेगळ्या शब्दामध्ये जर बोललं तर ती तीव्रता कमी होते. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न असत्यम अप्रियम ब्रूयात. सत्य बोला पण प्रिय बोला. कधी कधी बोलता बोलता दुरुस्त करून घ्या, बोलता बोलता दुरुस्त करून घ्या, आणि बोलता बोलता दुरुस्त करता येतं आपल्याला. ऐकता येतं, दुरुस्त करता येतं. त्या ब्राह्मणाला लोक चिडवायचे की 5 मुली रांडा झालेल्या त्यांच्या, या पंचरांडा. उच्चार चुकीचा होतो, ब्राह्मणाला दुःख व्हायचे फार. तेच वाक्य स्वामींनी उच्चारलं, या पंचगंगा हो. तेच वाक्य थोडं दुरुस्त करून उच्चारलं. तो म्हणतो निवालाची निवाला. विधवा स्त्रीला गंगा का म्हणतात ना, गंगा भागीरथी. पुराणाने सांगितलेले की त्या गंगेसारख्या पवित्र असतात. चेष्टेचा विषय नाही तो, गंगेसारख्या पवित्र असतात. म्हणून एखाद्या मोठ्या नेत्याकडून, मोठ्या माणसाकडून चुकीचा उच्चार होतो ना, आणि त्याचा जो परिणाम होतो ना, फार मोठा परिणाम, दुष्परिणाम त्याचा होतो. विचार महत्वाचा आहे. विचाराचा अधिष्ठान आचाराला असावे लागतं. आणि आचाराचे हातपाय विचाराला असावे लागतात. डोळे सुद्धा विचाराचे असावे लागतात. डोळे असावे लागतात. आपले डोळे नाहीत, आपल्याला कुठं पाहता येतं? नाही पाहता येतात. म्हणून एखाद्याला ती दृष्टी मिळत असते पाहण्याची. रानू मंडल नावाच्या भिकारीबाई स्टेशनला बसते, गाणे म्हणते, काही वाटत नाही. बिस्किटे देतो, कोणी शिवे फुटके देते, घेते ती. एखादा पारखी येतो चित्रपट क्षेत्रातला आणि तिथे गाणं ऐकतो आणि खुश होतो. तो आवाज इतका उशिरा सापडलेला असतो, खुश होतो तो. तिचं गाण्याचा उच्चार, तिचा आवाज हे सगळं अप्रतिम असतं. आमच्या चिकटाला कडूबाई खरत नावाची एक बाई आहे, भीमगीत म्हणते, त्याचं भीम मागते जगते ते. मया भीमान भीमान माय सोन्यान भरली ओटी, मया बापान बापान माय सोन्यान भरली ओटी. गाणं सोपं नाही आहे, अवघड आहे. ती बाबासाहेबांचं वर्णन करत असताना म्हणते, माझी सोन्याला ओटी भरलेली आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे रे. तुम्ही खाता त्या भाकरीवर. अगोदरचे तुकडे होते, अगोदरची भीक होती, आता ही भाकर झाली. तुम्ही नोकरीला लागले दलितांना, आणि म्हणून त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. असं गूढ आहे, रहस्य आहे. ही भिकारी बाई, ती भिकारी. तेरी मेरी तेरी मेरी तेरी मेरी कहाणी. मुंबईच्या बंगल्यामध्ये लता दीदीचा आवाज आहे, इथं स्टेशनला आहे. आवाजात काही फरक नाही, माधुर्य तेच आहे. तुम्ही जेव्हा बोलता ना, आता रस्त्याला मी कुणाला रस्ता विचारतो ना,
अगोदर दादा म्हणतो, दादा वडनेर भुजंगला रस्ता जातो का? हा तो माझा दादा नसतो, पण लगेच क्षणामध्ये तो माझा दादा होतो आणि माझी मदत करतो. तो सांगतो सरळ जा, नंतर असं राईट जा. दमदम विचारला तो सांगत का? नाही सांगणार. म्हणून आपण ज्याला वाचा सिद्धी म्हणतो, ती वाचा सिद्धी महत्वाची. वाचेची स्पष्टता, शुद्धता आणि उच्चार महत्वाचा आहे. तुम्ही जेव्हा आरती म्हणताना, जेव्हा प्रार्थना म्हणताना इथे उच्चाराला महत्वाचा आहे. प्रभो राजसी कामसी विकारे विकल्पी आणि सकोमीची भारी भूतदेव पात्रांचा विक्षोभ झाला क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा. शब्दच महत्वाचे नाही, उच्चार महत्वाचा. तुम्हाला रसनिष्पत्ती कुठली करायची, तुम्हाला कुठल्या भावाची अभिव्यक्ती करायची, हे उच्चारावर अवलंबून. 1141 या काळामध्ये जनक दंडकेशाला मुलगा झाला. फलटण या ठिकाणी पहिली त्याने जे कृती केलेली आहे, जैनांसोबत वेदाची चर्चा करून वेदाची पुनर्स्थापना केलेली आहे. का? आपण वेदाला मानत नाही, हे बरोबर आहे, पण वेद आपल्याला जवळचे आहे. जवळचे का? कोणापेक्षा जवळचे? नास्तिकापेक्षा जवळचे आहे. नास्तिकापेक्षा परवडलेचे. देवता आपल्याला जवळचे आहे, सामर्थ्य त्यांच्याकडे. आपल्या कामाचं नाही ते, आपल्या नाही कामाचं, पण कुठेतरी आस्तिकाचं अस्तित्व टिकवण्याचं काम ते कुठल्या तरी पायरीवर करतायत. वेदाची प्रतिष्ठा त्यांनी त्या ठिकाणी वाढवली. परधर्म सहिष्णुता आपण म्हणतो ना, ते या घटनेमध्ये दिसतं. चांगलं ते चांगलं आहे, कुठल्या संप्रदायाचं आहे माहिती नाहीये, कोणाचं आहे माहिती नाहीये, पण चांगलं चांगलं आहे. पाकिस्तानची गझल चांगली वाटते की नाही तुम्हाला? चांगली वाटते. जपानच्या वस्तू तुम्हाला चांगल्या वाटतात की नाही? वाटते ना. अल्पानिष्ठ बहुतानिष्ठ परिहारे तर परिहारीचे. ठीक आहे, अन्य धर्माचा उल्लेख करणं चूक आहे, अल्पानिष्ठ आहे, पण मोठा अनिष्ट बाजूला होत असेल तर. कारण जैनांचा हल्ला वेदावर आहे, अस्तित्वावर हल्ला आहे, ते नास्तिक आहे. आणि म्हणून या ठिकाणी आचाराचा नमुना असा की समता प्रस्थापित करणं आणि ईश्वराच्या शक्तीला कुठेतरी एक सपोर्ट देणं शक्तीचा आहे त्या ईश्वराच्या. म्हणून तुम्हाला पाकिस्तानची गझल आवडते. सचिन तुमचं नातेवाईक नाही, कोणी नाही, कोणी नाही, पण खेळावर किती नाही हे सारखं तो करतात. बिस्मिल्ला खा तुमच्या जातीचं गेले आहे का? तो मुस्लिम आहे, पण तुमच्या लग्न तुमचं मंगल कार्यालयामध्ये पहिल्या सूर त्याचा लागलेला असतो, सनईचा. बहुरत्ना वसुंधरा स्वामींचं सूत्र लक्षात ठेवा. स्वामींनी चांगल्या गोष्टी सगळीकडे मानलेल्या आहे. एके परमेश्वरीनं एवढंच पूर्वीतला जे सूत्राचा जो एक अंश आहे ना, तेवढा लक्षात ठेवा. हे सगळे परमेश्वर नाही. का परमेश्वर नाही? कर्तुम अकर्तुम सर्व कर्तुम समर्थस्य परमेश्वर. कर्तुम म्हणजे करता, करता तो आहे, मी आहे, माझ्याकडून सगळं होत नाही, त्याच्याकडून सगळं होतं. अकर्तुम म्हणजे ज्याला शक्यच नाही आपण म्हणतो, ते तो कर्तुम. असाध्याय साध्य करिता असाया असं कारण अभ्यास, म्हणून तो परमेश्वर आहे.
जे अशक्य आहे ते तो करतो म्हणून तो परमेश्वर आहे. छत्रपती महाराजांच्या चरित्रामध्ये इतकी गोष्ट एक अशक्य गोष्ट आहे. द्वारकेची लीळा आहे. मंदिरातल्या फुलं खाण्यासाठी गेलेला जो बैल आहे, जो नंदी आहे, तो तिथून सटकला, पडला आणि मेला. लोकांना अडथळा निर्माण झाला. मेलेला बैल कधी जीवन बघतो का? पण श्री प्रभू छत्रपती महाराजांनी फक्त एक खडा मारला त्याला. खडा मारल्याबरोबर तो उठला, उडी मारली, भिंतीवरून पळून गेला. कसली ताकद असेल त्या खड्यामध्ये? एवढी ताकद खड्यामध्ये असते का? अकर्तुम सर्व कर्तुम, सगळेच तो करतोय म्हणून तो सर्व करताय. थोरल्या प्रकारात त्याला सर्व करता म्हटलेलं आहे. सर्व करताय तो. खडा मारला, मेलेला काही उठून पळाला. कसं लागला असेल, काय झालं असेल? मार लागला असेल का स्पर्श झालेला असेल? स्पर्शाने या गोष्टी होतात. स्पर्शाने फक्त स्पर्श असेल तर कुंडलिनी जागृत होते. त्याला फार साधना करावी लागत नाही. स्पर्शाची ती एक ताकद असते, लक्षात ठेवा. प्रेमाचा स्पर्श माणसाला बळ देत असतो. प्रेमाचा स्पर्श असेल ना, आई तोंडावून हात फिरवतो, काही मशीन फिरवत नाही, पण गोड वाटतो आपल्याला, मस्त वाटत. स्पर्श तुम्ही लहानपणी आठवते का तुम्हाला? कधी विचार करा. तुम्ही जेवढे लहान होते, तुम्ही तोंड खरकट झालं, आईने ते लुगड्यानं पुसलं, ते लुगडं फाटकं होतं, ते मळलेलं लुगडं होतं, पण त्या लुगड्यानं ती तोंड पुसत होती ना, तर तुम्हाला तो स्पर्श होत होता ना. एक संचार होता तो तुमच्या शरीरामध्ये. आईचा स्पर्श म्हणजे ममतेचा स्पर्श, तो स्नेहाचा, आपुलकीचा झरा असलेला तो स्पर्श. आणि म्हणून आई कधी सेकंड हँड होत नाही. तुम्ही मोटरसायकल आधी 15 वर्ष झाले, विकल्या जात नाही. तुम्ही भंगारमध्ये किलोनी विकून टाकता. 85 वर्षाची असलेली आई घरामध्ये आहे, ती सेकंड हँड झाली का? नाही झाली. कशामुळे झालेली? स्पर्शामुळे झालेली नाही. नंतर तुम्ही मोठं होता, हेअर कटिंग सलूनला जाता, दाढी करायला. तो दाढी करतो, सरळ करतो, उलटी करतो, तिरपी तारपी करतो, परत फवारा मारतो पाण्याचा, पुसतो, परत आणखी काहीतरी त्रुटी लावतो, दुसरं कुठलं तरी केमिकल लावतो, आणि नंतर चांगल्या टाळ्याने तो दाढी पुसतो. हे पुसणं आणि आईने लुगड्याने पुसलं ते पुसणं, त्या दोन पुसण्यामध्ये फरक असतो, लक्षात ठेवा. न्हाव्याच्या दुकानामध्ये जे पुसणं आहे तिथं धंदा असतो. आईचं जे पुसणं आहे तिथं प्रेम असतं. हा फरक असतो. स्पर्शाची वेगळी किंमत आहे, फार वेगळी किंमत आहे. स्वामींना थाप मारली पाठीवर श्रीप्रभुबाबांनी, थाप मारली. तो स्पर्श कसा घेऊन ते गेले. डोमेग्रामला उल्हास अवस्थेमध्ये असताना काय करावं काय करावं, स्वामींच्या अंगावर कपडे आणि उदास झाले. त्यांची उदासीनता कशी घालवायची? आचार्य ज्ञानदेवांच्या डोक्यात आलं. श्री प्रभू बाबांची दुटी होती जवळ, ती दुटी नेली आणि चंद्र दाखवली. हा दृष्टीचा स्पर्श. स्वामी प्रसन्न झाले. त्या थापेला मोजता येत नाही. जसा तो अप्रमेय आहे ना, असं ती थाप आणि तो स्पर्श सुद्धा अप्रमेय आहे. जी पाठीवरची थाप मारली होती ना, ती कोंबडीचा अंड्यांना झालेला स्पर्श. कोंबडीला स्तन नाही, तिला दूध नाही, काही नाही, काही नाही. बाळ असं वाटतं. अंड्यातलं बाळ मोठं कसं होत जातं? होतं तरी मोठं मोठं होतं. आठवून टोचे मारलं, त्या अंड्याला फोडलं. उडी दिली ही ताकद फक्त स्पर्शाने. स्पर्श तुमचा आहार आहे, लक्षात ठेवा. आहार आहे.
आम्ही पोटाला शरीराला आहार देतो, मनाला देत नाही, हृदयाला आहार देत नाही, आमच्या बुद्धीला आम्ही आहार देत नाही. चक्रपाणी महाराज फलटणहून निघतात. निघत असताना सकाळी सांगितलं की तांब्या डोक्याला लागला. तो भाग प्रक्षिप्त असावा असं मला वाटतं. दयाळू परमेश्वराचा राग धरणार नाही. अगोदरच्या ज्या क्रिया आहेत ना त्याचा परिणाम येतो. 3 गोष्टींचं व्रत घेता येईल. वांग नियमू म्हणजे मौन, म्हणजे वाच्यावरच नियंत्रण. बोला पण तेच वेगळ्या भाषेत बोला. एखाद्या आंधळ्या माणसाला तुम्ही आंधळा नका म्हणा, सूरदास म्हणा, बरं वाटतं त्याला. सूरदासाच्या पंक्तीने नेलं आपल्याला बरं वाटतं त्याला. बोला, भाषा बदला तुम्ही. आणि म्हणून श्री चक्रधर स्वामींनी भाषा दिलेली आहे आम्हाला. भाषा दिलेली. किती फापट बोलतो आपण, फारच फापट बोलतो. मुद्द्याचं सांगताच येत नाही का आपल्याला, सांगता येतं ना. सूत्र जर मुद्द्याचं एका छोट्या वाक्यात सांगतात तर तुम्हाला आशा व्यक्त करता येते का थोडक्यामध्ये. स्टेशन, रेल्वे स्टेशन आहे, समोर खिडकी समोर एक माणूस आहे. विचारतो साहेब मुंबईकडे जाणारी गाडी किती वाजता? म्हणजे सकाळी 9 वाजता. त्यानंतर दुपारी 2:30 वाजता. मग त्यानंतर सकाळी संध्या गाड्या विचारतो तो. बरं मुंबईकडून इकडे येणारी गाडी नागपूरला किती वाजता आहे तो सांगतो तो. बोर करतो, रांग लागलेली असते, प्रत्येकाला घाई असते, आम्हा फक्त टाइम विचारत बसतो. तो बघतो थोडक्यात सांगायला तुम्हाला काय करायचंय? काही नाही, मला ही पटरी ओढून पलीकडे जायची, म्हणजे दुसरं काही करायचं नाही. थोडक्यात बोलता येत नाही काय. आता मी आलो ते मला भेटला, कुठं झाली महाराज? म्हटलं चाललो कार्यक्रमात चाललो. तुम्ही कीर्तन करा वाटतं? म्हटलं हो चाललो. वडनेर भुजंग तुमकडे? हा वडनेर भुजंग का? बरं मग तुम्ही कोणत्या गावाची? म्हटलं मी औरंगाबादकडचा. म्हटलं ते वडनेर भुजंग? हा वडनेर भुजंग ना. बरं औरंगाबादकडे मग तुम्ही मानवा पंथाचे का? म्हटलं हो मानवा पंथाचे मी. बरं तुम्ही कीर्तन करता प्रवचन करता? म्हटलं दोन्ही करतो. कीर्तन सोडला तुम्ही पहिले करायचं, आता प्रवचन करतो. ते भुजंग तुम्ही कडे म्हटलं वडनेर भुजंग. वडनेर भुजंग नाही का? बरं लांब तुम्ही समृद्धीने आले का? समृद्धीने वडनेर भुजंग तुम्हीकडे हो. मला काय करायचं? फापट कसा आपल्या बोलण्याला जास्त. किती बोलतो आपण, बाहेर होतात आपण बोलतो, किती बोलतो. हा वजा केला ना तुमचा वेळ वाचेल, तुमची ऊर्जा तुमच्या कामी वाचेल. सकाळी उठल्याबरोबर बायकोला शिवाय द्यायला लागले ना, 3 मिनिटे शिवाय द्या. तुम्हाला अमरावती जायचे अगोदर ठरलेलं आहे. 3 मिनिटे शिवाय गेला इतका लोड असतो त्या क्रोधाचा, तुमची ऊर्जा संपून गेलेली असते. मित्र तो म्हणतो आपल्याला अमरावती जायचं, जाऊया माझं काही मूड नाही म्हणतो. त्याला सांगता नाही आलं माझी ती ऊर्जा संपलेली आहे. बायकोला शिव्या देताना शिव्या वजा करा. तुमच्या घरामध्ये आनंद आहेच आहे आणि तो वृद्धिंगत होणार आहे. वाच्यावरचं नियंत्रण. कमी बोलणारी माणसं आवडतात आपल्याला. दुसरं काय त्याची कमी बोलणाऱ्या माणसाला नको उगीच विद्वान समजतं, पण समजतात. संभव असा असतो. हे महत्वाचं. चैतन्य महाप्रभू भागवत ऐकायला जायचे. श्लोक म्हणायचा भागवत काळ, त्यावेळेस डोळे उडायचे, उडून बघायचे. आता तो विवेचन करायला लागला की डोळे मिटून झोपायचे. भागवत करायचं लक्षात आलं की मग भागवत समजलं तर त्याने विचारतो मी असं का करता हो? मी अर्थ सांगतो त्यावेळेस तुम्ही झोपी जातात आणि मी फक्त श्लोकाचं गायन करतो त्यावेळेस डोळे उघडतात. ते म्हणतात मी ते श्लोक ऐकण्यासाठीच होतो, तुमचं ऐकण्यासाठी येते. ऐकण्यामध्येही प्रमाण असावं, बोलण्यामध्येही प्रमाण असावं, प्रमाणाचंही प्रमाण असावं. आणि असं ती परी आम्हाला प्रमाणामध्ये आणण्याचा प्रयत्न करते. विकार विकल्प शून्य, हे शून्य होतं म्हणून शून्य. शून्य म्हणजे विकार बी नाही आणि विकल्प बी नाही अशी जागा नाथोबाचं हृदय शून्य आहे. शून्य
म्हणून नाथोबाचं देहावसान झाल्यानंतर आचार्य नागदेव तिथे गेले आणि जिथं देवाचं देहावसान झालं तिथं आसन टाकायला सांगितलं, तिथं बसले, स्पष्टीकरण दिलं की हा स्वामींनी त्याला हृदय शून्य म्हटलेलं आहे. इतकं प्रेम होतं. शून्य म्हणजे कोरा हो कोरा. स्वामी नक्की ते येऊन गेले असतील, नक्की स्वामी येऊन गेलेले असतील. आपण शून्य वाढवणारे माणसं. 1 लाखाचे 1000 कसे वाटतो, 2000 कसं, सारखा ध्यास असतो. मोबाईलवर पाहत असतो, बँकेत पासबुक पाहत असतो आणि शून्य वाढत तरी त्याचा आपण विचार करत असतो. शून्यामध्ये गती असे नाही, शून्यामध्ये अपघात येतो. शून्याची जागा जेव्हा मोटरसायकल किंवा 4 व्हीलर सोडते ना, अपघाताच्या दिशेने जाते. 100-120 मिनिटांचा अपघात होतो. पण ब्रेक जर आपल्या शून्यावर आले तर शून्यावर कुठला अपघात होत नाही. ही जीवनशैली आहे. हा आचार छत्रपती महाराजांनी आपल्या कृतीतून दाखवलेला आहे. कृती फार छोटी छोटी कृती आहे, फार छोटी छोटी कृती आहे. त्यांनी बसायचं शिकवलं आपल्याला. सहस्त्र भोजन घालण्यासाठी आलेला जो ब्राह्मण आहे त्याची रचना झालेली जी लूट आहे, त्याच्या बाहेर एक घोडी तोंडामध्ये लपून ठेवलेली आहे. ती बाई मला आवडली. सगळ्या बाया तसंच आहे, पैसा लपून ठेवतात ना, परत नवऱ्यासाठी तो ठेवतात. तो म्हटलं गेलं सगळं, आता काही लोक आला तुम्ही ते गेले नाही, मी लपून ठेवलं. काय लपून ठेवलंय? चोराच्या नजरेपासून वाचून तिने भोवरी तोंडामध्ये ठेवली. अरे तिजोरीपेक्षा महत्वाची ती भोवरी आहे. कशी तोंडात ठेवली असेल? संसार कसा करावा याचं आदर्श उदाहरण ते आहे. संसार असा करावा. काय पुसता नसीब तिचे, पुसत पुसत आले, येईल बाई हे चोजवीत चोजवीत. न पुसणाऱ्या त्रिदोषांना क्षणात पोचून गेले. पाय पुसण्यावरी ते देवा ब्रह्मकमल फुलले. अपमानाच्या जागेवर प्रसन्नता टिकत नाही. तिथे ती प्रसन्नता बाईसाने बघितली. एकत्र तरुणाच्या चेहऱ्यावर बघितलं, कोणाला आश्चर्य वाटलं, बाई किती मोठी आसनावर बसले. कोणी दडपणात आले, कोणी लालची होते, त्या लालचीसाठी ते बसले होते. एकच चेहरा असा होता जो बिमार मुलाकडे आपली आई पाहते ना, ते पाहणं त्याचं होतं. बाईसाने ओळखलं की हे माझ्या बिमारीकडे बघता येते, आपुलकीने बघता येते. तिच्या लक्षात आलं की प्रेमदानाची जागा, त्या जागेला असं नको, काही नकोय. पाय पुसणं हे चालतं, कुठेही तुम्हाला प्रेम देता येईल. पाय पुसणं हे चालतं. धार स्थितीने खाली उडी घातली, स्वामीच्या शरणाला लागले, माझं चुकलं देवा. कोणीतरी पहिल्या माणसाने एखाद्या म्हणताने पाय पुसणं प्रसादामध्ये आलं असतं तर चांगलं झालं असतं. त्या पाय पुसणीचा नमस्कार करण्यासाठी आपण गेलो असतो. हिंगोली बाबाकडे जर असलं तर त्यांना नसतं सांगला हा विषय शिकवला, हे पाय पुसणं, पाय पुसण्याला नमस्कार करत असतात. पण कोण पुसतो आपल्या नशिबाला? आपल्या नशिबात काही नाही. बसण्याच्या जागा संस्कार, याची उंची वाढली ना, त्याची बसण्याची जागा बघा. तो कुठं बसतो, कसा बसतो? झाडाखाली बसणाऱ्या आमच्या लोकांचं बसणं बघा. 100 अध्यायाचे ग्रंथ लिहिले. त्यांचं खाणं बघा. भिक्षा मागून शिळे गुटके खाऊन ते ग्रंथ लिहिले. आणि आज मराठी भाषा समृद्ध केली त्या लोकांनी. मी लोळल्यावर बोलत नाही, मी बसण्यावर बोलतो. तुमच्या बसण्याचा अधिष्ठान असं असावा. सुखासनामध्ये बसायला पाहिजे. योगशास्त्र सांगतं अधिष्ठान, अधिष्ठान तथा कर्ता करणच पृथक विविधाश्च पृथक चेष्टा दैवांचे मात्र पंचमान. पहिला आहे अधिष्ठान.
छत्रपती महाराजांचं चरित्र आहे, त्या चरित्राला चित्र आहे, त्याच्यामध्ये चारित्र्य आहे. नसून तर चरित्राला महत्व नाही. तुम्हाला मला सगळ्यांना चरित्र आहे. लोक जर आपल्याला चरित्रावर बोलावं लागलं तर वेगळंच बोलत होते, तबाव खात होते, त्याचा घेत होते, ते प्रवचन करत होते, पॉकेटही घेत होते. आणि मग ते हे काय परवडण्यासारखी गोष्ट आहे काय? म्हणून आमचं चरित्र असेल, चारित्र्य नाहीये. महाराष्ट्राला चारित्र्य आणि विचार देण्याचं काम श्री चक्रधर स्वामींनी केलं. पूर्वीच्या अवस्थेमध्ये, नंतरच्या अवस्थेमध्ये. त्यांची पूर्वावस्था म्हणजे चक्रपाणी महाराज, उत्तरावस्था म्हणजे चक्रधर स्वामी. आणि म्हणून त्यांची आचारसंहिता आहे, संसारासाठी जास्त महत्वाची आचारसंहिता आहे. स्वयं दास्य तपस्वीना नंतर स्पष्टीकरण केलं, पण दास्य पहिले कृतीतून आचरणातून दाखवलं. हातामध्ये झाडून घेऊन सुदर्शनाच्या ताकदीपेक्षा जास्त ताकदीचा तो झाडू होता. मृत श्वानाला डोक्यावर घेऊन बाहेर फेकून द्यायची. किती नम्रता, किती सहजता, किती स्वाभाविक. त्यांना घाण नष्ट करायची. निर्मळ मनाला सजळ करायचं होतं. सगळ्यात कारण एकच आहे की तुमचं मन. म्हणून मी सांगत असतो की भूमी आणि भूमिका याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. तुमच्याकडे भूमी नसली ना चालेल, पण तुमच्याकडे भूमिका असली पाहिजे. भूमिकेमध्ये हेतू असतो. हेतू भूमीच्या ताब्यात नाहीये, भूमिकेमध्ये असतो. भूमिक काय पेरायचंय तुमच्या भूमिकेवर अवलंबून आहे. चक्रपाणी महाराजांची भूमिका लक्षात ठेवा. सुंदर शब्दावर जास्त जगले गेले. नमस्कार माझाया नामरीरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा शब्द रूप शक्ती भारूप भक्ती. मागणं किती चांगलं प्रार्थनेमध्ये. प्रगतीच पंख दे चिमन पाखरा, चिमन पाखरा मंदिरा सत्यम शिवम सुंदरम. हे परमेश्वराचं स्वरूप आहे. सच्चित आनंद, आनंद सुंदर. अवतरणाचे हेतूच तो आहे. भूमिकेचा कुठली भूमिका तुम्ही करता तो नट आहे. तो परमेश्वर अवतरतो म्हणजे माणसासारखा होतो, नसतो माणसासारखा. अभिनय करतो तो. हे नटखट नट नागर नटखट हे गोकुल के छोरे अंतर्यामी तुझे सब क्या है मन में मोरे. वंश की धूम तू आज सुना दे माधव कुंज बिहारी मोरी सुधरी जय गिरिधारी. अवताराची भूमिका म्हणजे त्या नटखटाची भूमिका आहे. एका बंगल्यामध्ये चोर गेला. तिजोरी उघडली, हाताने चाबी नव्हती. सोनं काढलं, चांदी काढलं, पैसे काढलं, हातभर बांधलं. म्हातारी हातावर बसली होती. अशी मुंडी हालत होती, बघितलं तिने. तिने आपल्या मुलांना उठवलं. 4 मुलं पहिलवान उठले, मारलं चोराला, खूप मारलं. तो पाणी पाणी करत होता. त्याला पाणी कोणी दिलं नाही. पोलिसांना फोन केला. फोन केल्यावर पोलीस आले, त्याला घेऊन गेले. तिजोरी उघडी होती.
घरात एक लहान लेकरू चालत चालत गेलं, तुझ्याजवळ गेलं, मध्ये गेलंय, दार वरून घेतलंय, ऑटोमॅटिक करून टाकलं त्याला. म्हातारीच्या लक्षात आलं, अरे याला वाचवा, लेकरू मध्ये गेले, हे कोणता एक दिवा आहे आपला, त्याला वाचवा, परत गेले, बघा बघा काय बघता, चाबीच नाही. अरे आता बिना चाबीचं कुणी उघडली सर, भाऊ गेले पोलीस स्टेशनला. ते सांगितलं म्हणजे साहेब आम्हाला थोडासा चोरी द्या ना तुम्ही. म्हणजे महाराज तुम्ही नाही, महाराज तुम्ही आम्हाला काम ऐकायची, चोराचं काम करायला असतं का? म्हणजे द्या ना साहेब. एक पोलीस ज्याला चोर आणला त्याला सगळे पाया पडतायत, घरात ज्यांनी मारलं तेही पाया पडतायत. वाचा रे बाबा, एकच देवा घरात आमचा, विझून जाईल, गुद मरल त्याच्यात हस्त पावसाळ्याने ती तिजोरी उघडली. मुलगा बेशुद्ध होता, वाचला, बाहेर आला, श्वास घेतला, जिवंत आहे लक्षात आलं सगळ्यांचं. नंतर चहा घेतो का कॉफी घेतो का थम्सअप बोलू की काय घेतो, तो म्हणजे त्यावेळेस तुम्ही पाणी घेत नव्हतं ना, हातापर्यंत थम्सअप म्हणतो. अरे घेरे बाबा, काहीतरी घेरे बाबा. तिजोरी तीच, चोर तोच, घर तेच. पहिल्यांदा मारला याचं कारण त्याची भूमिका चोराची होती, आणि दुसऱ्यांदा त्याला सत्कार करायला लागले, चहा घ्या मग घे. त्यावेळेस त्याची भूमिका वाचवायची भूमिका महत्वाची. द्वारकेला हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छ करणं, ते सौंदर्य निर्माण करण्याची भूमिका. म्हणून म्हटलंय, झाडू घेऊन द्वारावती आपने झाडू घेतला, जागा स्वच्छ केली, मनाने स्वच्छ झाले. चक्रपाणी महाराज मन स्वच्छ करायचं काम करतात. भरून घेई देवा माझ्या जीवनाचा कचरा, की कचऱ्याहून हलके माझे जीवन हे झाले, म्हणून तुझ्या शाळूने कसे उडवून दिले. एवढं सुंदर आहे, जगाला सुंदर बनवलं असेल. किती सुंदर आचार आहे हा, सुंदर आचार. शब्दातून व्यक्त झालेला नाही, हा कृतीतून. कृती बोलकी असते, लक्षात ठेवा. भीमासारखा बुद्धिमान कोणी नव्हता. भीम संकेताचं आचरण करत होता, कृतीचं आचरण करत होता. जरासंध आणि भीमाचं युद्ध सुरू झालं ना, जरासंधने त्याला 8 वेळेस भाडलं, फेकलं, परत सुटलं, परत लढायला लागलं, मरत नाही तो. भगवान कृष्णाने एक ओली काडी घेतली, नखाने चिरफळले, भीमाकडे बघितलं, भीमाने बघितलं, उलटी भेटली, शब्द नाही, कृती. त्याने त्याला आता फाडला आणि उलटा फेकला, मेला तो. भीम खादाड आहे, भीम आपण भीम बुद्धिमान आहे. म्हणून कृष्णाने त्या जरासंधाच्या राज्यामध्ये त्याच्या मुलाला गाडीवर बसवलं जयदेवाला, आणि भीमाला रथामध्ये बसून मिरवणूक काढली. असं ती पर्यायी काढी इतकी असेल, छोटीशी असेल, पण सामर्थ्य किती तिच्यामध्ये. ते काढणाऱ्या माणसाची श्रवण शक्ती किती मस्त आहे, कसा सोडताय. त्या अवताराची अस्थिपरी असते. म्हणून कृष्णाने लोकांना मारला, दुसऱ्या अवताराने दुसरा मार्ग स्वीकारला, अस्थिपरी बदलली. कृष्णाने बकरीचं स्वरूप धारण केलेल्या अर्जुनाला सिंह बनवण्याचा प्रयत्न केला. हा मुळात सिंह असलेला, हातामध्ये तलवार घेऊन त्या सहस्त्रमुनीकडे धावणारा नागदेव, त्याला म्हटलंय महात्मा होशी सांडी सांडी, त्याला बकरी बनवण्याचा प्रयत्न केला. स्वेटर हिवाळ्यात घालायचे, उन्हाळ्यात नाही. उन्हाळ्यात सुती कपडे घालायचे. तुमच्या ऋतूमध्ये अस्थिपरी बदललेली असते. अस्थिपरीचा संबंध आहे आचाराशी, तुमच्या जीवनाशी, ऋतुमान या सगळ्या गोष्टींची तुमचा संबंध असतो. ऋचक्रपणे महाराजांची जी कृती आहे, ही कृती महत्वाची, ही तुम्हाला घरात राबवण्यासारखी आहे, शिकलेल्याला करण्यासारखं आहे, आरामी माणसाला करण्यासारखे आहे, सगळ्यांना करण्यासारखे आहे. मुंबईच्या एका बंगल्यामध्ये एक साहेब असतात, साहेब खाली येतात, खाली झाडू मारायला लागतात, झाडू मारायला लागतात. लोक पाहतात, म्हणतात, बायको काहीच करत नाही. आणि ती गॅलरी तो बघत होती,
खाली त्याच्या आईचे आणि त्या बायकोचे भांडण सुरू होते. ती झाडूची हिसकून घेत होती. अगदी म्हातारी म्हणत होती, नको वेळ तू नोकरीला जाते आणि कशाला श्रम घेतलीस तर मी झाडून काढते ना, म्हणून ती म्हणत होती. आणि नवरा म्हणत होता, आई किती थकली तू आता बिमार आहेस, तू नको झाडू, मला झाडू दे. वरून बायका गॅलरीतून सल्ला देत होती, असं भांडू नका रे, पाळी पाळीला झाडा तुम्ही असं भांडायचं नसतं, कधी तू झाड कधी ती झाडी, ती वरून सल्ला देत होती. झाडू तुमच्या घरामध्ये पाहिजे आणि तुम्ही साथ राहता. तुमच्या घरामध्ये कचरा जर असेल ना तर तुम्ही सौंदर्याचे शत्रू आहात लक्षात ठेवा. तुमच्या घरामध्ये देवपूजा सुद्धा बोसटलेली असेल ना, चक्रन स्वामी तिची कृपा काही कामाचं नाही, तुमच्या संबंध काही कामाचा नाही तुमच्या. तोच मला संबंधियांचा संबंध तो विशेष आहे. माझ्या संबंधाशी ज्यांचा संबंध आहे त्यांचा त्याग करून बघतो मी कधी विशेषतः त्याचे झाडू. तुम्ही दात घासताय काळजी घेताय, डोळे पुसताय काळजी घेताय, अंग मळताय मळ काढताय काळजी घेताय, किती प्रकारचे टेस्ट हे वापरताय, तुम्ही केमिकल वापरताय. अंग सुंदर आहे लक्षात ठेवा. सौंदर्य महत्वाचं आहे. तुमच्या घरासमोर फुलं असायला पाहिजे, ते आनंद देतात तुम्हाला. कधी त्यांच्याकडे बघा कसं टवटवीत असतात, कसे सजेल असतात. तुम्ही अशी फुलं टाकताना विदर्भात येताना मला ती घरी सगळ्यात मोठी वाटतं. साधू संत आले ते पाय घालत टाकतात, फुलं टाकतात. मला फार मी कधी चालत नाही तिथे टाका येतो. त्याचं कारण की माझं म्हणणं असं आहे, फुलं माझ्यापेक्षा सुंदर आहे, मी इतका सुंदर नाही आहे. माझं मला माहिती मी कसं आहे. फुलं नाजूक आहे, मी कठोर आहे. फुलं सुगंध आहे, माझा दुर्गंध माझ्या जीवनामध्ये. मला काय अधिकार डोक्यावर पाहिजे मी नाही करत. ते सौंदर्य बघायचं असतं, पावसाच्या धारा बघायच्या असतात. छोटा छोटा आनंद तुम्हाला मिळतो. आई ना खूप सपोर्ट करणार आहे, खूप सपोर्ट करणार आहे. ते प्रेम आपल्यामध्ये नाही आहे, म्हणून जमिनीवर प्रेम असावे यासाठी ती स्वच्छ असावी, ते चांगली असावी. चक्रपाणी महाराजांनी हातामध्ये झाडू घेतला, एक हातामध्ये सूप घेतलं आणि या दोन गोष्टी अशा गोष्टी बोलायला लागल्या. कितीतरी सिद्ध पुरुषांना त्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. दोन मार्ग प्रकटले. सूप किती गोड आहे हो, जे तुम्हाला नको आहे ते त्याच्यातच आहे, आणि जे तुम्हाला हवं आहे ते सुपातच आहे. पण त्याला हलवायचं असं की ते नको ते बाहेर गेलं पाहिजे आणि हवं ते अलीकडे आलं पाहिजे. बाहेरना चांगले माहिती त्याला कसं हलवायचं. बाळाला धोका देताना ज्या प्रेमाने देतात ना, त्या धान्याला धोका देतात. मागं पुढं असं करत असतं. आणि हलकं जे असताना बोल त्याला मजा वाटते, आणखी पुढं काठावर जाते, काठावर जाऊन होते असं बारीक असा धक्का मारते, त्याला फेकून देते आणि चांगलं धान्य जवळ घेते. कान सुपासारखे असायला पाहिजे, लक्षात ठेवा. हत्तीसारखे सुपासारखे असले पाहिजे. दत्तात्रय महाराजांचे कान कसे सुपासारखे. कोणी काही तुमच्यात टाकू द्या, नको ते फटकून देणार आहे, आणि जे चांगलं आहे ते घेणार आहे. चांगलं आहे ते घेणार आहे. गंमत आहे. चांगलं तुम्हाला वाईटातून सुद्धा भेटतं असं ऐकता आलं पाहिजे. खूप दिवस झाले नाही गोष्ट सांगत असतो, आज सांगतो फरक. मी ज्यांना नांदेडकडे चाललो होतो, रस्त्यात गाडी उभी राहिली, तंबाखू मळली, हातामध्ये दाबली, टाकायची. तेवढ्याच एक माणूस जवळ आला. तुम्ही मला पुढे चालल्यानंतर फटफटीकडे पुढच्या स्टाफला मला उतरून देणार नाही. म्हटलं ठीक आहे, घेतलं बसून त्याला. ड्रायव्हरची गाडी सुरू केली. इतका बडबड्या माणूस, इतका बडबड्या. लोक भेटायला गेले मारत, लोक बदबसले गेले कधी, दारू पितात लोक गांजा मोडतात कधी, लोक सिगारेट पितात, काय लोक भ्रष्टाचारी म्हणायचे. तुम्ही साधू संत म्हणून तरी बरं आहे, पण तो ते एका गोष्टीचं आठवण काढायला लागला.
मला भीती वाटायला लागली, याची गाडी आपल्याकडे सरकली कसं व्हायचं. तंबाखू आपल्या हातामध्ये सगळं बोललं होतं. आलं म्हणे माझा स्टॉप आला, म्हणलं बोललं कडकड गेली. दार उघडलं, गेला 2 पावलं पुढे गेला, वापस आला, परत दार उघडलं. मला म्हणतो महाराज एक सांगायचं राहिलं. म्हटलं काय? तंबाखू खाणारे इतका हलकट नाही म्हणजे कोणी. खूप चांगला उपदेश, पण कटू भाषेमध्ये आला आणि तो मला लागले हे त्याला कुठं माहिती आहे माझ्या हातात काय असं काही. ते कानाचं सूप पाहिजे, एवढं नाटक काय नाटक होते. आमच्या बाया फार हुशार आहेत, फार हुशार आहेत. त्यांची क्षमता नाही काही पुरुषांना. एकाच वेळेला किती काम करतात माहिती आहे का? भाकरी थापतात, एक हातावर थापली ती तव्यावर टाकतात, दुसरी थापायला घेतात, तिचं पीठ मळलं ती तयार करतात, तव्यावरची खाली ठेवतात चुलीच्या समोर. एक तव्यावर असतं आणि एक हातामध्ये असते. 3 कामं एकाच वेळेला. दुधाची चूल असते छोटीशी, त्याच्यात भगवनाचे काळगट ठेवलेलं असतं दुधाचं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. 4 कामं. पिंट्या पळत पळत येतो, तो मांडीवर बसतो, तो रडत असतो, त्याला समजावून सांगायचं. तिथं मांडी हलवायची, ओलो करायचं. किती कामं झाले? 5 कामं झाले. एवढं असं सुद्धा सरपण विजत चाललेलं आहे, त्या ढेपीला पुढं सरकायचं. 6 कामं एकटीच करते. आणि हा लठ्ठ येतो, म्हणतो झालं का जेवायचं माझं? हा काहीच करत नाही. इतकं ती करत असते. माझी गृहगीता नावाचं पुस्तक आहे, आता सोबत आलेले पुस्तक मी. गृहगीता म्हणून. भगवद्गीता विद्वानासाठी आहे, ग्रामगीता गावासाठी आहे आणि गृहगीता घरासाठी मी लिहिलेली आहे. घर स्वच्छ आणि सुंदर असायला पाहिजे. गाव होत नाही तुमच्याकडून, मान्य मला नाही की ताकद आपल्याला. वाडा तरी वाडाही होत नाही, बदलाव करते नाही. बरोबर, तुझं घर तरी घरच होत नाही माझून, तोड तरी चांगलं होत जायचं. स्वच्छता, त्याच्यामध्ये सेवा येते. सेवा, सेवायचं परिपक्व रूप आहे दास्य. सेवेमध्ये समर्पित भाव असतो. त्या समर्पित भाव पूर्ण झाला, पूर्णत्वाला गेला की दास्य येतं. आणि दास्य ही नवविधा भक्तीतली एक भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम मंदनम दास्यम सख्यम. हे 9 आहे, 9 प्रकार. प्रेमाचे 9 प्रकार आहेत, त्याच्यामध्ये दास्य आहे एक प्रकार आहे. आणि ते दास्य मोचक म्हणून, कुठलंही दास्य मोचक नाही, ते दास्य मोचक. स्वामीने ग्रस्ताश्रमात त्याची सुरुवात केली चक्रमारी महाराजांनी, आणि तो एक संदेश दिला. झाडू हातामध्ये घ्या. तो गाडगे बाबांनी उचलला, केजरीवालने उचलला. गोड संदेश आहे. नसून त्या झाडूचा भाग नाहीये. संपूर्ण तुमची जीवनाची स्वच्छता, मनाची स्वच्छता, या सगळ्या गोष्टीची स्वच्छता आहे. रस्त्याने इथं मी द्वारावरती काढावं काही लिहिण्याचा प्रयत्न केला. देवा तू कोण होता नाही मला कळाला. देवा तू कोण होता. तू द्वारकेचा राजा होता की झाडू मारणारा एक सेवक होता. तू सिंहासनावर बसलेला राजा होता की उलटा त्या सांगाड्यामध्ये तिथं स्थिर बनवणार असलेला होता. कोण होतास तू? राजा की रंग होता दिसतो झाडूवाला. तू कोण होता नाही मला देवा. खरा बैल होता. खरा मारला एक मृत बैल होता. भीती
कुणी पळाला तुझी अगम्य देवा तू कोण होता आचार हाही धर्म विचार तोही धर्म आचार तोही धर्म विचार तोही धर्म उच्चार पण धर्म असती परीत देवा कोण होता. असं मनुष्य आहे. छत्रपती महाराजांनी बरेच वेळ सगळे म्हणायला मला या ठिकाणी वेळ नाहीये. सगळ्या वेळा पुस्तकामध्ये घेतलेली कर्मी असते 9-10 कडवे आहेत. जेव्हा ते पुस्तकात गेले त्यावेळेस तुम्हाला ते वाचलेलं दिसतो. कोण होता असतो आम्हाला कसं येतं काय कोणतरी विचारता मला तुम्ही कोण मी म्हणतो बाबुळगावकर. बाबुळगावकर त्या मंत्रीचं नाव आहे तुम्ही कोण आहे मी म्हणतो मी मराठवाड्यातला. अरे ते प्रदेशाचं नाव आहे तुम्ही कोण आहे मी म्हणतो मी मराठा समाजाचा. अरे ते जातीचं नाव आहे तुम्ही कोण आहे मी शास्त्रीय आहे. अगदी डिग्री आहे पदवी आहे विद्यापीठाची तुम्ही कोणी प्रश्नांचं तो उत्तर देणार नाही सांगतात. कोण इथं सगळे आलेले आहे मी कोण आहे सगळे आले पण तो सांगतो ना हा मनुष्य वसुदेव यक्ष ना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न कोणी वनस्तो भिक्षुरहम निजबोध मी निजबोध रूप आहे मी ज्ञान स्वरूप आहे. मला नाही मिळत म्हणून विचारतो तो हमारा आहे तो नगरपालिकेचा सेवक आहे हे काम का करत असतो आणि सो का घेतला रे बाबा नाही अर्थ कळलं मी सांगितलं असतं तुम्हाला. आज झाडू का घेतला मग मी कोण आहे मग मी कचरा आहे. कचरा नाही करण्यापेक्षा हलका आहे. मी जर कचरा असतो ना तर तुम्हाला स्पर्श केला असता मला भरलं असतं कोणतरी टाकलं असतं पण कचऱ्याची माझी लायकी सारखी नाही म्हणून झाडूने माझं उडवून गेले. खरं सांग तू कोण आहेस हे द्वाराला काढा तो फिल्टरच्या काही गरज आहे. असं कसं रे तू वाघाच्या तोंडातून शक्ती येतो तू. आम्ही श्री गुरूंच्या तोंडातून घोक ऐकतो तू वाघाच्या तोंडातून आणि पंजातून तुझं दान आलंय. तो झाडू तो पंजातून घेतलास का रे बाबा कोण आहेस तू सांगणार. श्री प्रभू बाबाला या ठिकाणी तो संन्यास देतोस. बोलत काही नाही तू बोलत फेंटरला बाकीच्या ठिकाणी बोललाच नाही तू. अबोल बोलले तुझे अबोल आहे पण बोल नाही पण अबोल बोलणं खूप महत्वाचं आहे. छत्रपती महाराजांची ती भिक्षा मागण्याची पद्धत कधीतरी व्हावं असं नसुद्धा चरित्र ऐकलं नका ना काय तुम्ही कुठं तीर्थाला गेले ना पाठवून म्हणून जाऊ नका. एखाद्या घरी एक वेळची भिक्षा मागा. अर्धी भाकर तुम्ही कुठेतरी मागा. थोडस तरी भिक्षू भाडे तुम्ही सगळं होऊ शकत थोडं तरी व्हा. नवरात्राला जाताना 9 दिवस जाताना तुम्ही जाता म्हणजे काय तुम्ही मरता घरापासून मरता मरत झाले वर्षातून 10-15 दिवस मरत जा. मरत म्हणजे काय सगळ्या क्रिया थांबणं काही डोक्यात येत काही डोक्यात करा हिंमत. एक बौद्ध मित्र आहे माझा प्राध्यापक आहे
तुम्हाला म्हटलं एक दिवशी का कंटाळलं म्हणे ही बायको सकाळी लवकर उठत नाही, तिला आवाज करत बसा, पोट्टे उठत नाही आणि झाडाला पाणी कोणी घालत नाही, दूधवाला येऊन जातो, मला रस घ्यावं लागेल, मी नसतो त्यांचे कसं होईल, झाडं वाळून जाते, पोट्टे अभ्यास करणार नाही. वैद्यात एक दिवशी बँकेत गेलो तर 1000 रुपये घेतले, बौद्धांचे कपडे घेतले, संध्याच्या अंगावर घातले आणि निघून गेलो. फक्त एक फोन लावला बस स्टँडवरून की मी 10 दिवस येत नाही, फोन कट करून टाकला, निघून गेलो. हा मग तो मग ते प्रवचन, हे प्रवचन, कधी आठवण नसतील, उठले असतील, मेले असतील, बिनदुवाचे ठेवले असतील, झाडं वाळून गेले असतील, कुत्र्याला कोण भाकर टाकणार ही तर मजेत असणार. आता मी तर नाही काय केलं चिंता ते कुठे याची कधी कधी आठवण सोडून द्यायचा. प्रसन्न राहिला 10 दिवस मस्त पैकी. 10व्या दिवशी घरी गेला, डोक्यामध्ये होतं झाडं कशी असतील, आता तिला बोलतो, कुठे अभ्यास करत नसतील, बघून कसं होतं. बघितलं तर घरच बदललेलं होतं. फुलं टवटवीत होते, झाडं टवटवीत होते, पाणी ती स्वतः उठून घालत होती, तिने स्वतःचे नियमात बदल केला. पोरं अभ्यासाला रात्री बसायचे, सकाळी लवकर उठायचे, कुत्र्याला भाकर मिळवून सगळं सगळं मध्ये. मग माझ्या लक्षात आलं मी कधीही गेलो तरी घरचं काही चालत नाही. उगीच म्हणायचं की मी मी जर गेलो तर माझे मुंबईचे कसं व्हायचं, जायला लवकर मुंबईचे खर्च करू नको, गावाची काळजी करू नको, मरत जा, जितेने मृताचा धर्मी वर्तावे. जितेने मृताचा धर्म म्हणजे काही मनावर घेऊ नका, तुम्हाला ऐकूच नाही आलं, काही पाहू नका, तुम्ही पाहिलेच नाही, काहीच करू नका, असं तुम्ही करा. एकच करा फक्त, श्री चक्रधर स्वामी माझा स्मरव तुम्ही हो, चक्रधरा वंशुरी जगती कोण साहे तुझला खरी, भाव धरुणी त्याचे वरती दुलनाथ वीरे. चक्रधर स्वामी माझा, चक्रधर स्वामी माझा स्मरव तुम्ही हो. चक्रपाणी महाराजांचं विचारामध्ये आचार आहे, आचारामध्ये विचार आहे आणि त्याच्यामध्ये योग्य अशा प्रकारचा उच्चार आहे. 3च गोष्टी तुम्हाला दुरुस्त करायच्या त्याचे जीवनामध्ये. आचार म्हणजे नियमात राहणं, संयमात राहणं. विचार म्हणजे खोली, घराचे खोल्यात येते ते नका मोजू, तुमच्या विचाराची खोली किती मोजा. उच्चार, उच्चाराची शैली झाले दुरुस्त म्हणजे तुम्हाला शत्रूच नाही, कोणीच शत्रू नाही तुम्हाला.